नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही रायगडला गेलो होतो. रायगडचा प्रवास सगळा दर्शन वगैरे मस्तपैकी झालेलं आहे. आणि आत्ता आम्ही आलो आहे महाड इथे. आमचे मित्र आहेत नितेश कदम यांच्या गावी पारवाडी येथे. आणि तिथे आज आम्ही रात्री स्टे आहे आमचा आणि जेवण वगैरे बनवणार आहे. जेवणासाठी पोपटी बनवणार आहे, नॉर्मल चिकन वगैरे आहे आणि पोपटीची तयारी चालली आहे थोडक्यात आमची. बाकीचं जेवण तर आहे, चिकनचा रस्सा असणार आहे, भाकरी असेल, भात वगैरे सर्व जेवण वगैरे बनवणार आहे. हे नितेश भाऊंचं घर. नितेश भाऊ पोपटीची तयारी करत आहेत. हे बघा, सरपण आणलंय जाळायला. इकडे अमन त्यांना मदत करतोय. हे बघा, अमन आहे, हेमंत आहे. आणि आता आपण पोपटीची तयारी करणार आहे. तर बघूया पोपटी कशी बनवतोय आपण, त्याचा थोडक्यात व्हिडिओ असणार आहे. आणि सुंदर वातावरण आहे इकडे, एकदम थंडगार. तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण हे गाव आहे त्यांचं पारवाडी. आणि बघितलं तुम्ही तर इकडे पूर्ण डोंगर आहे आणि या डोंगराच्या मध्ये गाव वसलेलं आहे. तर अशा ठिकाणी आम्ही आलो आहे. सुंदर एकदम वातावरण, जबरदस्त वाटतंय. तर आजचं जेवण इकडे होणार आहे आणि बघूया पोपटी आणि चिकन वगैरे आपण कसं बनवतोय. इकडे हेमंत आहे. हे बघा, हेमंत लाकडं घेऊन येतोय. या तिघांवरती जबाबदारी होती सरपण गोळा करण्याची आणि ते करतायत. तर बघूया पोपटी आपली कशी होते. सो चला, तर पुढचा व्हिडिओ थोडक्यात पोपटीचा व्हिडिओ असेल. आपण पोपटी लावणार आहे त्याचा व्हिडिओ आहे. आतमध्ये पोपटीची तयारी चालली, चिकनची वगैरे. चला तर बघूया आपण पोपटीचा व्हिडिओ. पोपटी बनवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत सचिन मोरे आणि अप्पू सावंत. तर त्यांनी पोपटी बनवण्यासाठी काय काय घेतलंय ते आता सांगतील. पोपटी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा म्हणजे भांबुर्डीचा पाला. भांबुर्डीचा पाला आम्ही घेतला. आम्ही फक्त मला दाखवणं कुठं घेतलं बाकी स्टॉक मागे आम्ही ठेवला संपूर्ण. ओके. त्याच्यामध्ये येणाऱ्या वालाच्या शेंगा, वालाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, चिकन आपण किती घेतलंय? चिकन आम्ही साधारण 2.5 किलो. 2-2.5 किलो चिकन आहे. 2 किलो चिकन आहे. 1 किलो वालाच्या शेंगा आहे. 5 किलो वाटाणे आहे. बरोबर. अंडी आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी आले लसणाची पेस्ट, तंदुरी मसाला आणि चिकन मसाला. ओके. दही, लिंबू वगैरे. चिकन मॅरिनेटसाठी आम्ही घेतलंय. ओवा हा आपल्याला पोपटी लावताना आपल्याला उपयोगाचा आहे. ज्यावेळी आपण पोपटी लावू तेव्हा हा फार महत्वाचा घटक आहे. याचा उपयोग असा असतो की जर तुमच्याकडे भांबुर्डीचा पाला असेल तर हा नाही वापरला तरी चालतो, पण वापरला तर बेनिफिट आहे. ओके. इव्हन तुम्ही जेव्हा भांबुर्डीचा पाला नसताना दुसरी पानं, केळीची पानं वगैरे टाकून पण पोपटी करता, तेव्हा ओवा वापरणं हे खास गरजेचं असतं. आपण थोड्या प्रमाणात वापरू. हां, पूर्ण आपण थोड्या प्रमाणात वापरू. त्याचबरोबर जाडं खड्याचं मीठ असतं. त्यात आम्ही टाटा क्रिस्टल घेतला आहे. जाडं खड्याचं मीठ. जाडं मीठ. त्यानंतर तसंच बाकी बटाटे त्यामध्ये टाकलं आहे. तुम्हाला जे पदार्थ वाटून तुम्ही टाकलं, बटाटे टाकलं, काही जण मशरूमही टाकलं, मका आहे, रताळी आहे, अशी अनेक हे आहे. आपल्याकडे आता जे अवेलेबल आहे ते आपण आता घेतलेलं आहे. आणि आता हे गार्निशिंगसाठी आम्ही टोमॅटो, कांदा, काकडी वगैरे वेगवेगळे गार्निशिंगसाठी वगैरे वापरतो. अशा प्रकारे आपण साहित्य रेडी केलेलं आहे. थोड्या वेळाने आपण पोपटी मॅरिनेट झाल्यानंतर सुरुवात करू. आपण आता प्रथम
चिकन मॅरिनेट करायला घेऊ Marinate करायला घेऊ. आणि ते जवळ एक अर्धा तास ठेवून देऊ जवळपास 2 तास जरी ठेवलं तरी जेवढं ठेवलं तेवढं चांगलं असतं मॅरिनेट होऊन. आणि त्याच्यानंतर आपण ते मटक्यात भरणार आहे, त्यावेळी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवू. आता आपण थोड्या वेळात चिकन मॅरिनेट करायला घेऊ. आपण आहे ना आता चिकन मॅरिनेट करायला घेतोय. तर काय टाकतो आधी पहिल्यांदा? आपण घेतली आले लसूण पेस्ट, त्यात आपण कोथिंबीर टाकली आहे फ्लेवरसाठी. ओके. त्यामुळे आपण ही घेतली आहे आले लसूण पेस्ट. ठेवतोय दही घे, मिक्स करून घे. पूर्ण ते चिकनला ते आले लसूण पेस्ट लागली पाहिजे, पूर्ण फ्लेवर त्याचा आला पाहिजे. पूर्ण मिक्स करून घे. आता आपण दही टाकतोय. बस दही पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. जवळपास पाव किलो आपण दही टाकले त्यामध्ये. हो. थोडं चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं आहे, कारण मीठ थोडं कमी घाला, कारण जो पोपटी आपण लावू तेव्हा पण आपण गाढ मीठ टाकू, त्यामुळे खार व्हायला नको. आता आपण लाल मसाला घ्यायचा बरोबर. कलरसाठी थोडा, म्हणजे कलर आला पाहिजे थोडासा. साधारण 1 चमचा, 1 ते 2 चमचा. हो. हे आपण चिकन मसाला टाकू. तो पण तो करून दे त्याला. आपण शेंगदाणा नंतर गुळ डायरेक्ट डायरेक्ट टाकून दे चालेल. तंदुरी मसाला. मसाले एकदम व्यवस्थितपणे त्याला लागले. कलर बघा चेंज झालेला आहे. हो, व्यवस्थितपणे. आणि हे मुरण्यासाठी थोडा वेळ आपण ठेवणार आहे. वेळ बराच आहे. हां, ठीक आहे. जेवढं जास्त होईल तेवढं ते मसाले आतमध्ये चिकनला मुरतील व्यवस्थितपणे, आणि त्याचा फ्लेवर, मसाल्यांचा फ्लेवर ते चिकनमध्ये उतरेल. ठीक आहे. तर आता भांबुर्डीचा पाला आपण टाकून घेते आणि मटक्यामध्ये. बस. त्यानंतर शेंगा हे बघा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थितपणे लावून घेतलेला आहे भांबुर्डीचा पाला. आता शेंगा टाकायच्या आहेत, ज्या आपण वालाच्या आणि मटर आणली होती, ते दोन्ही शेंगा